भगवंताचा अवतार झाला त्यावेळेला दिशा प्रसन्न झाल्या, पृथ्वीवर शुभ शकुन होऊ लागले, नद्या प्रसन्न झाल्या, डोहांना आनंद झाला, वायू वाहू लागला, अग्नी प्रदीप्त झाला तरी शांत होता. हे असे का झाले यांचा आपण विचार करू. ज्या वेळेला भगवान श्रीकृष्णांचा अवतार झाला, नंबर 1 दिशा का प्रसन्न झाल्या, ज्या आपल्या 10 दिशा आहेत त्या प्रसन्न होण्यामागचे कारण कंसाच्या वधाकरिता भगवंतांनी श्रीकृष्ण रूपामध्ये पृथ्वी तलावर अवतार घेतला. तेव्हा दिशांना वाटले की आपले पती, या दिशांचे जे पती आहेत ते इंद्रादी करून लोकपाल कंसादी शत्रूंच्या भड्याने आपापले अधिकार सोडून निघून गेलेले आहेत. ती आता परत येतील यांचा त्यांना आनंद झाला. मनोविकाराचे प्रतिबिंब चेहऱ्यावर पूर्णपणे 10 दिशांच्या दिसून येत होते. या न्यायाने 10 दिशा प्रसन्न दिसू लागल्या आहेत. पृथ्वीवर शुभ शकुन होत होते. याचे कारण समुद्र हा पृथ्वीचे वस्त्र आहे व भगवान महाविष्णू नारायण हे समुद्रामध्ये वास्तव्य करतात. तेव्हा पृथ्वीच्या मैत्रिणी नवऱ्याची व हिची कधीच गाठ पडत नाही. म्हणजेच पृथ्वी म्हणजे माता लक्ष्मी आणि भगवान महाविष्णू नारायण म्हणजे त्यांचे पती यांची कधीही गाठ पडत नाही. असे पाहून थट्टेने दररोज म्हणत तुमचे जे पती विष्णू आहेत तुमच्या नेसण्याच्या बहुमोल वस्त्रामध्ये समुद्रामध्ये नेहमी राहतात. तेव्हा त्यांच्याशी रती प्रसंग करणे तुम्हाला अगदी कठीण आहे. तेव्हा आता तेच या पृथ्वी तलावर अवतीर्ण झालेले आहेत. त्यांनी या पृथ्वीवर अवतार घेतलेला आहे. मैत्रिणीच्या थट्टेप्रमाणे खरोखरच पती समागमाचा आपल्याला लवकर अनुभव मिळेल हे विचार मनामध्ये आणल्यामुळे पृथ्वीला आनंद होऊन पृथ्वीवर शुभ शकुन होऊ लागलेले आहे. वामन अवतारामध्ये ईश्वरांनी देव, ब्राह्मण आणि ऋषी अग्नी यांच्या समक्ष माझे पाणी ग्रहण केले खरे, पण ते अवतारी ईश्वराला स्वतःचे अखंड ब्रह्मचर्य व्रत पाळावयाचे असल्यामुळे आपल्याला सुख प्राप्ती झाली नाही. पण आताच्या या सुंदर कृष्ण अवतारामुळे
मुख्यत्वे करून आपण क्रीडा करावयाची असल्यामुळे आपले मनोरथ पूर्ण होईल अशा विचारामुळे पृथ्वी रूपी माता लक्ष्मींना, जे माता लक्ष्मीचे अवतार पृथ्वी आहे, त्यांना आनंद झाल्यामुळे पृथ्वीवर शुभ शकुन दिसू लागलेले आहेत. समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंगले विष्णु पत्नी नमस्तुभ्यं पाद स्पर्श शमस्वे नमः. माता पृथ्वी एकदम आनंदित झालेले आहेत. दुसरे म्हणजे भगवंताच्या वामन आणि परशुराम राम या तिन्ही अवतारामध्ये भगवंताकडून आपल्याला पतिसुख मिळालेलेच नाही. कारण वामन अवतार पडला नैष्ठिक ब्रह्मचारी, परशुरामांनी तर आपल्याला ब्राह्मणास देऊन टाकले होते आणि रामाच्या वेळेस तर आपणाकडे सासूबाईंचे नाते होते. राम भार्या सीता, राम भार्या सीता ही पृथ्वी कन्या. यथावतार या तिन्ही अवतारात आपल्याला जे प्राप्त झालेले नाही ते उत्तम सौभाग्य होते. आता आपणास प्राप्त होईल म्हणून पृथ्वी वासक सजीवे प्रमाणे श्रृंगार करून नटून थटून बसलेली आहे. दाशरथी राम आणि श्रीकृष्ण एकच समजून भूमीला आनंद होण्याचे कारण असे की सासूबाईंचे जावयावर विशेष प्रेम असते. एखाद्या वेळेस जावई सासरवाडीला आल्यानंतर सासूंना एकदम अत्यंत आनंद होतो. हे जगप्रसिद्ध आहे. त्यातून तो श्रीमंत असेल तर सासूबाईच्या आनंदाला पारावार नसतो. तसा हा श्रीमंत जावई भगवान महाविष्णू नारायण हे श्रीकृष्ण रूपामध्ये पृथ्वी तलावर अवतीर्ण झालेले आहेत. यामुळे पण पृथ्वीला आनंद झालेला होता. नद्या का प्रसन्न झाल्या याचे कारण सगळ्या नद्या या भागीरथी नदी म्हणजे गंगा यांच्या मैत्रिणी या भागीरथींची इतर नद्या पुष्कळ विनंती करत असत की हे मंदाकिनी, आमची सर्वजणींची माहेरे उगम पर्वत तू पाहिली आहेस. गंगा ही 12 वर्षात सर्व नद्याकडे महानद्याकडे एकदा जात असते असे शास्त्र सांगते. तेव्हा त्यांच्या उगमांचे पर्वत तिने पाहिले असतातच. तर आता तू ज्यांच्यापासून उत्पन्न झाली आहेस ते तुझे शुभकारक माहेर विष्णुपद आम्हाला एकदा दाखव. परंतु गंगेने आपले माहेर आजपर्यंत हट्टाने त्यांना
कधीही दाखविलेले नाही. आता कृष्ण अवतार झाला तेव्हा महानद्यांना वाटले की गंगेने नाही दाखविले तरी काही हरकत नाही, पण आता आपल्याला ते प्रत्यक्ष दिसेल म्हणून या महानद्यांना हर्ष झालेला आहे. लक्ष्मी माता लक्ष्मी ही समुद्राची मुलगी आहे आणि नद्या या समुद्रांच्या पत्नी बायका आहेत. अर्थात लक्ष्मीचा पती म्हणजे नद्यांचा जावई झाला. नद्यांना आजपर्यंत असे वाटत होते की आमच्या लक्ष्मीने आपण होऊन गुणांची पारख करून जो पती वरला आहे तो नेहमी समुद्रात असूनही कसा आहे हे काही आमच्या दृष्टीस पडलेले नाही, कारण आमचा वाडा म्हणजे समुद्र फार मोठा आहे. जावई बसले असतील तिथे आम्हास मर्यादेशील बायकांना महिलांना जाण्याची परवानगी नाही. म्हणून पतिग्रही जावयांचे आम्हास दर्शन झाले नाही, पण आता या पृथ्वी तलावर त्यांचा अवतार झाला असल्यामुळे आमच्या जावयांचे ऐश्वर्य आम्हास आपोआप कळेल. डोहांना आनंद का झाला? काही लोकांमध्ये असा एक प्रकार आढळतो, एखाद्याला ऐश्वर्य किंवा मोठा मान प्राप्त झाला असता त्यांच्या जातीच्या सर्व लोकांना मोठी धन्यता वाटते आणि हीच गोष्ट डोहांच्या उदाहरणावरून स्पष्ट झाली. त्या डोहांना वाटले भूमीवरील आमच्या जातींच्या डोहामध्ये भगवान क्रीडा करणार आहे. आमच्या जातीला एक मोठा मान मिळणार आहे. म्हणून डोहांना आनंद झाला. वायू वाहू लागला. वायूमध्ये सदा गतित्व हा गुण आहे, म्हणजे तो नेहमी फिरत असतो. कधीही तो दमत नाही आणि विसावाही घेत नाही. गुणवान लोकांची प्रवृत्ती पण अशीच असते की दुसरा कोणी मोठा गुणवान दृष्टीस पडला की त्याने आपल्या गुणांची प्रशंसा करावी. हे असे नाही. तो आपला उत्तम गुण उत्तम रीतीने त्यांच्या नजरेस आणून देतो. याप्रमाणे वायूनेही सध्या अवतरलेले जगत प्रभू भगवान आपल्यापेक्षा सर्व प्रकारे श्रेष्ठ आहे असे पाहून आपला जो गुण आहे तो प्रगट करण्यासाठी मंद गतीने सर्व सुगंध हवेच्या माध्यमातून दरवळू लागला. अग्नी प्रदीप्त झाला तरी शांत होता. भगवान श्रीकृष्ण यांचा अवतार झाल्यानंतर कंसारी दैत्याने जबरदस्तीने हरण केलेला आपला आविर्भाव पुन्हा परत मिळेल अशा विचाराने अग्नीला विशेष हे झाले, पण तो
उग्र रूप धारण न करता शांत राहिला, कारण त्याने विचार केला की अपरिमित वैभव व पुष्कळ शक्ती मिळाली तर बुद्धिमान पुरुषांनी उन्मत्त होऊन सौजन्याचा त्याग करू नये. म्हणून अग्नी शांत झालेला आहे. यावरून बाबांनो एक लक्षात येईल, आपल्याकडे ताकद आली तरीही त्याचा आपण उद्रेक न करता अग्नी जसे शांत झालेले आहे, आपल्या अंगामध्ये ताकद असताना सुद्धा तसे आपण सुद्धा आपल्या अंगी ताकद आल्यानंतर तिचा उद्रेक न करता शांत राहावयास पाहिजे. या प्रकारे सर्व काळजी वसुदेव देवकीची भगवान श्रीकृष्ण ज्या वेळेला कारागृहामध्ये 8 वर्षाच्या रूपामध्ये जन्माला आल्यानंतर वसुदेव देवकींना काळजी वाटू लागली की आता 8वा पुत्र आपला जन्माला आलेला आहे. ते देवांना म्हणतात, हे भगवंता, तुम्ही 8 वर्षाच्या रूपामध्ये जन्माला आलेले आहात. आपण लहान मुलापासून आईचा आनंद प्राप्त होतो, तेव्हा त्या आईला वात्सल्य आनंद मिळावा म्हणून आपली आई देवकी हिच्या प्रार्थनेनुसार भगवान लहान झाले. तेव्हा त्या लहान वात्सल्य स्वरूप आनंदानुभव स्वाद घेत असताना सर्वतोपरीने आनंदावर विरजन घालणारा असा प्रसंग कंस प्रतीचा टणक असा खडा पहारा पाहून वसुदेव देवकी कृष्णांचे आईवडील दुःखी झालेले आहेत. तेव्हा देवकी म्हणते, झनी कंसासी कळेल, झनी कंसासी कळेल, माझ्या बाळाशी मारील, झनी कंसासी कळेल, माझ्या बाळाशी मारील. माता देवकी म्हणते, हे पती, हे प्राणनाथ, हा माझा बाळ जन्माला आलेला आहे. हे जर कंसाला माझ्या भावाला कळले तो नक्कीच माझ्या बाळाला मारेल. तेव्हा भगवान म्हणतात, हे आई, मला तुम्ही इथून घेऊन गोकुळाला चला. तेथे नंद आणि यशोदा मैया यांच्या घरी माया निर्माण झालेली आहे. मला तिथे ठेवा आणि मायेला घेऊन या. या रक्षपालांची चिंता करण्याची काहीही गरज नाही. हे जे बंदीखान्याला कोंडे खोलो टाकलेले आहेत, यांचीही चिंता करण्याची गरज नाही. हे सर्व मोकळे होणार आहेत. याप्रमाणे भगवंताचे वचन ऐकून वसुदेवांनी
आपल्या बाळाला उचलल्याबरोबर त्यांच्या पायात जे घातलेले साखळ दंड होते ते गळून पडलेले आहेत. दरवाजाचे कुलूप मोकळे झालेले आहेत. दरवाजे मोकळे झालेले आहेत. वासुदेव भगवान श्रीकृष्णांना टोपलीत घेऊन घराबाहेर पडत असताना मंद मंद पाऊस पडत होता. शेष नारायण यांनी भगवंताच्या डोक्यावर भगवंतास पाऊस लागू नये म्हणून आपली छाया त्यावर पकडलेली होती. येथे मंद मंद पाऊस पडत होता. त्याचे कारण शत्रूंनी कितीही जरी पीडा दिली तरी श्रीकृष्णांच्या लहानसहान केसाला देखील धक्का बसू नये म्हणून मेघाने आपल्या अमृत रसाने मंद मंद वर्षाव करून भगवंतांना अमृत वर्षाव केला. त्याला कोणतीही बाधा नाही. शेष नारायणाने छाया का धरली. पाऊस मंद मंद पडलेला पाहून शेषाने विचार केला की हा मेघ महामूर्ख आहे. भगवान श्रीकृष्ण हे त्रिलोक्याला अमृत मोक्ष देणारा व नित्य अमृत स्वरूप आहे. त्यांच्यावर अमृत व विष अशा दुटप्पी नावाने प्रसिद्ध असणाऱ्या या रसांचा उपयोग काय आहे आणि अशा विचाराने त्यांनी आपल्या फण्या बालकृष्णावर पसरून ते पाणी पावसांचा अमृत वर्षाव भगवंतावर पडू दिलेला नाही. यमुनेचे पाणी का वाढू लागले. यम व यमुना ही दोन्ही सूर्यांची मुले आहेत. भुवन शब्दांचे संस्कृत मध्ये दोन अर्थ आहेत, जग आणि उदक. यमुनेचे पाणी वाढण्याचे कारण असे की यमुना तिचा भाऊ जो यम आहे हा भुवनांचा म्हणजे जगाचा क्षय करतो. त्याप्रमाणे त्यांच्या बहिणीचाही स्वभाव बोध करून त्यांचा सारखाच असेल अशी शंका श्रीकृष्ण परमात्म्याला येऊ नये म्हणून त्यावेळी यमुना नदीने भुवनांची बदकांची वृद्धी केली व यमासारखी मी भुवनाचा क्षय करीत नाही या गोष्टींचा भगवंताला अनुभव देऊन यमुनेचे पाणी वाढू लागले. आणि ज्या वेळेला भगवंताचे यमुनेला दर्शन होते त्यावेळेला यमुनेला वाटले आता आपणाला भगवंताचे दर्शन होत आहे आणि मी जर जास्त पाणी वाढवले तर भगवंतास वाटेल की हिच्या अपरंपार पुरामध्ये आपल्याला पुढे जलक्रीडा कशी करता येईल ही शंका दूर करण्याकरता यमुना नदीने
भगवंताला रस्ता पुढे जाण्याकरता वासुदेवांना करून दिलेला आहे आणि वासुदेवांनी भगवंतांना डोक्यावर घेऊन पुढे निघालेले आहेत. तेव्हा भगवंत आपल्या पित्याच्या डोक्यावर बसून निघालेले आहेत. तेव्हा आपण थोडा वेळ भगवान श्रीकृष्णांचे भजन करू. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवाय. जाऊ दे रे मला, जाऊ दे रे मला मथुरेला नंदलाला रे गोपाळ. नंदलाला रे गोपाळ. जाऊ दे रे मला, जाऊ दे रे मला मथुरेला नंदलाला रे गोपाळ. नंदलाला रे गोपाळ. गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. कृष्णं वंदे जगद्गुरुं